जाहीर करण्याचं नाकारलं ते फक्त एवढ्या एका कारणास्तव की आर्थिक बाजू कमकुवत आहे. तर पक्षाने आमच्यावरती खूप मोठा अन्याय केलेला आहे. त्यामुळे मी माझ्या बोरी कोडत गटातील सर्व नागरिकांच्या आग्रहास्तव अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरलेला आहे आणि माझ्या सर्व बोरी कोडत गटातील माझ्या मतदार राजाला मी आग्रहाचे असे कळकळीची अशी विनवणी करते की मतदार राजाने मला सगळ्या मतदार राजाने दाखवून द्यावं की पैसा हा महत्त्वाचा असतो का नसतो आणि सर्वसामान्य माणूस महत्त्वाचा आहे की पैसा आणि विकास कामं महत्त्वाचे. त्या दोन्हींमध्ये त्यांनी फरक करून मला भरघोस मतांनी निवडून द्यावे अशी मी माझ्या सर्व मतदार राजाला विनंती. जनतेचा प्रतिसाद अक्षरशः कावळ पिंपरीपासून तर येडगावपर्यंतची माझ्या प्रत्येक गावामध्ये घर मी फिरते तर अगदी विरोधी पक्षातील लोकांनी सुद्धा फक्त पांडुरंग पवारांचं नाव घेतलं, कधीही दुसऱ्या कोणत्या नेत्याचं नाव नाही घेतलं की साहेबांची खूप कामं चांगली आहेत. साहेबांसारखा नेता होणे नाही. साहेब सर्वसामान्य जनतेचा वाली आहे त्या भाषेत बोलत होते. कारण आणि जे विरोधी पक्षात आपल्या पक्षातील लोक तर आपल्याला चांगलंच म्हणणार पण जे विरोधी पक्षातील लोक होते त्यांनी सुद्धा हेच उत्तर दिलं आहे की ह्यावेळेस आम्ही साहेबांचं काम करणार आहे कारण साहेबांचं काम खरंच वाखण्याजोगं आहे. त्यामुळे सर्व प्रतिक्रिया साहेबांच्या बाजूने असताना सुद्धा पक्षाने आमच्यावर अन्याय केला. पवार साहेबांनाही या गोष्टीचं खूप वाईट वाटलं की मी जर गेली 40 वर्ष समाजासाठी वाहून घेतले आणि एकनिष्ठेने पक्षाशी राहून एवढं समाजासाठी कार्य केले तरी जर पक्षाने फक्त माझी आर्थिक बाजू कमकुवत आहे एवढ्या एका कारणास्तव जर माझी उमेदवारी नाकारली असेल तर पक्षाने माझ्यावर नक्कीच अन्याय केलेला आहे. आम्हाला पूर्णतः कानूचा होता. आम्ही मतदारसंघात फिरत असताना आत्ता शेवटच्या 15 दिवसांमध्ये हालचाली सुरू झाल्या तर आम्हाला कार्यकर्ते सांगत होते की तुमचं तिकीट नाही आहे बहुतेक ते तिकडे जाणार आहे वगैरे अशा गोष्टी चर्चेत होत्या. परंतु साहेबांचा इतका आमदार साहेबांवरती डोळे झाकून आंधळा विश्वास होता की त्यांना त्यांच्या जवळचे कार्यकर्ते सांगून सुद्धा ते ऐकत नव्हते. ते म्हणाले नाही असं होणार नाही. आमदार साहेबांवरती मी एवढं निष्ठेने काम केले. ज्यावेळेस आमच्या तालुक्यामध्ये आमदार साहेबांसोबत एकही झेडपी सदस्य नव्हता त्यावेळेस पांडुरंग पवार साहेब हा एकमेव झेडपी सदस्य आमदार साहेबांच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्याचं त्यांनी फळ दिले साहेबांना. हे याच्यातून सिद्ध झाले की निष्ठावान कार्यकर्त्याची गरज नाही आहे पक्षाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निष्ठावान कार्यकर्त्याची गरज नाही आहे. त्यांना फक्त त्यांना माहिती काय असेल. पवार साहेब नाराज आहेत, खूप नाराज आहेत. कारण जर तुम्ही मी ओरिजिनल ओबीसी महिला आहे. ओरिजिनल ओबीसी महिलेला तिकीट होतं. आमचं तिकीट कट करण्याचं एकही कारण नव्हतं तरीसुद्धा आमचं तिकीट काढलं आहे आणि कारण एकदम तुच्छ कारण त्यांनी समोर आणले की आर्थिक बाजू कमकुवत आहे. आणि ज्यावेळेस दादांचा सर्वे झाला आहे पूर्ण गटामध्ये त्यावेळेस आमचं नाव 1 नंबरला कविता संदीपान पवार हे नाव त्या लिस्टमध्ये 1 नंबरला स्वतः पवार साहेबांनी बघितले. त्यांच्यासोबत गेलेल्या कार्यकर्त्यांनी बघितले आणि रात्री 10 वाजता यांनी सगळं कट करून दुसऱ्यांचं नाव जाहीर केलं. तर याला काय म्हणायचं आता तुम्ही सगळे जाणते आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती काय झालं असेल. काही जबाबदार कोण माजी आमदार अतुल बेनके? नाही मी जबाबदार कोणालाच नाही धरत. फक्त पक्षाने आमच्यावर अन्याय केला एवढंच मला त्यांनी खूप विश्वास ठेवला होता की बेनके साहेब असं कधीच करणार नाही. शेवटपर्यंत बेनके साहेब हेच सांगत होते की तिकीट तुम्हाला देणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका. आमचे कार्यकर्ते 2-2 तासाला 8 वाजता रात्रीच्या 10 वाजता जात होते की आमच्या आशांच्या कानावर तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि आम्हाला अक्षरशः गाफील ठेवलं. आणि दुसऱ्या म्हणजे आज आम्हाला 10 वाजता सांगणार होते ते पण रात्री त्यांनी 10 वाजता डिक्लेअर केलं आणि सगळ्यांना झोपून द्यायचं म्हणजे असं आमच्या कानावर आलं तर ह्यांना झोपून द्यायचं आणि मग त्यांचं तिकीट जाहीर करायचं. ह्या गोष्टी आमच्यावर काढणं मग हा अन्याय कशासाठी केला. जर नव्हती द्यायची ना तुम्हाला आमच्या आर्थिक बाजू कमकुवत असं वाटत होतं ना तर तुम्ही सुरुवातीलाच पवार साहेबांना विश्वासात घेऊन म्हणायला पाहिजे नव्हतं की साहेब तुम्हाला उमेदवारी आम्ही देत नाही तर आम्ही हालचाली केल्या नसतं. आम्ही समजू तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला थांबवलंय आणि कारणच नव्हतं ना आम्हाला उमेदवारी. कारण मी ओरिजिनल ओबीसी महिला आहे. तुम्ही जर ओरिजिनल ओबीसी महिलेला तिकीट नाकारून दुसऱ्या महिलेला देतात हा सरळ पक्षपातपणा केलेला आहे. त्याच्यामुळे माझी जनतेला अगदी कळकळीची विनंती आहे की जनतेने दाखवून द्यावं की सर्वसामान्य माणसाच्या कुटुंबातील एवढं एकनिष्ठ माणूस असून सुद्धा जर तुम्ही नाकारताय आणि तुम्ही कोणाच्या मागे पळताय. विकास कामं बघा सगळ्या गोष्टी सगळ्या असताना सुद्धा का उमेदवारी नाकारली हे लोकांनी आता मतदान रूपी आशीर्वाद देऊन दाखवून द्यावं. पक्ष असं वाटतं की लोक विकास कामाला बघूनच मतदान करणार आहेत कारण शेवटी विकास कामं महत्त्वाची आहे आणि आजचा जो मतदार राजा आहे तो अतिशय सुज्ञ मतदार राजा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सर्वसामान्य जनता हे विकास कामं पाहूनच मतदान करणार आहे.